हा विद्यार्थी मित्रो, आज आपण आजच्या या भागामध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंग पेपर नंबर 13 या भागामध्ये आर्थिक नियोजन या घटकाकडे आपण वळतोय. आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, स्वतंत्र भारताच्या आर्थिक विकासामध्ये आर्थिक नियोजनाचं महत्व अनन्यसाधारण असं राहिलेलं आहे. आज जी काही भारताची प्रगती आपल्याला दिसतेय, ही सगळी प्रगती हिच्या पाठीमागे जे जे म्हणून प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांमधला सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे आर्थिक नियोजन. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला अनेक आर्थिक प्रश्न भारताच्या अर्थव्यवस्थेपुढे होते. आर्थिक प्रश्न असं म्हणण्यापेक्षा त्या समस्या असं जर म्हटलं तर ते आणखी योग्य ठरेल. याचं कारण असं, भारत स्वतंत्र झाला आणि अनेक प्रकारचे प्रश्न आमच्या पुढे होते आणि ते प्रश्नांचं स्वरूप समस्यांमध्ये वाढत गेलं. ते अशा अर्थानं की भारताच्या वाट्याला आलेली मोठी लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येला सांभाळणारी जी साधनं होती भारतामधली, ही पूर्णपणे नष्ट पावलेली होती. याचा अर्थ असा, ब्रिटिश सरकारने त्यावेळच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची पूर्ण वाताहत केली. याची अनेक दाखले आपल्याला देता येतील, अनेक प्रकरणांनी आपल्याला ते समजून घेता येईल. दादाभाई नौरोजींच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेचं निस्तारण झालं, म्हणजे शोषण झालं. अशा प्रकारची अवस्था ही भारताच्या अर्थव्यवस्थेची होती. आणि अशा स्थितीतून जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळत असताना भारताच्या शेती क्षेत्राची झालेली दुरावस्था, भारताच्या औद्योगिक क्षेत्राची झालेली दुरावस्था आणि भारताच्या विकासासाठी आवश्यक असणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो, त्या बिलकुलच नव्हत्या. आणि अशा सगळ्या गोष्टी पुढे आपल्यासमोर प्रश्न म्हणून असताना त्याचं गांभीर्य असं होतं की आपल्याकडे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाचा तुटवडा, आवश्यक तंत्रज्ञानाची अपूर्णता, तांत्रिक प्रगतीची अपूर्णता, या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे होत्या. आणि मग एवढे सगळे प्रश्न, एका बाजूला भारतातल्या लोकांची भूक भागवायची, दुसऱ्या बाजूला त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. आणखी पुढच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेती क्षेत्राचा विकास करायचा आहे, औद्योगिक क्षेत्राचा विकास करायचा आहे, सेवा क्षेत्राचा विकास करायचा आहे, पायाभूत सुविधा सुधारायच्या आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापारामधला आपला सहभाग वाढवायचा आहे. या सर्व गोष्टी एका वेळेला आपल्याला करणं शक्य नव्हतं. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतातल्या लोकांची भूक भागवणं हाच प्रश्न सगळ्यात मोठा आपल्या पुढे होता. आणि अशा सगळ्या परिस्थितीतून पुढे जात असताना अर्थव्यवस्थेला आपल्याला विकासाकडे घेऊन जायचंय, तर मग काय करावं लागेल, याच्या बाबतीमध्ये खूप मोठं विचारमंथन झालं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतातल्या काही मंडळींनी, मग ते राजकीय असतील, ते आर्थिक विचारवंत असतील किंवा सामाजिक विचारवंत असतील, या सर्वांनी भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या आर्थिक विकासाच्या बाबतीतली पूर्वपीठिका त्यावेळेला डोळ्यापुढे ठेवून आपल्याला काय करावं लागेल याच्या बाबतीतलं प्रयत्न हे स्वातंत्र्यापूर्वीच सुरू केले होते. ते आपल्याला पुढे भारतीय आर्थिक नियोजनाचा इतिहास यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला इथं पाहिजे, मी भारताचं उदाहरण देऊन तुम्हाला असं सांगणार आहे की कोणतेही देश याचा आर्थिक विकास होत असताना देशापुढे असणारे प्रश्न, देशामध्ये उपलब्ध असणारी साधनं आणि याच्यामधून याचा मेळ घालून आपल्याला जे प्रश्न सोडवायचे त्याची प्रायोरिटी ठरवावी लागते. म्हणजे काय, प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. कोणत्याच देशाला, भारत नव्हे तर कोणत्याच देशाला एका वेळेला देशाच्या अर्थव्यवस्थेपुढचे सगळे प्रश्न सोडवता येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि अगदी तीच वस्तुस्थिती भारतापुढे होती. आणि म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेला विकासाकडे घेऊन जाण्याकरिता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसं पंचवार्षिक योजना आपण स्वीकारल्या, त्यांची पार्श्वभूमी काय होती हे समजावून घेत असताना आपल्या या घटकामध्ये आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल आणि मग आपण भारताच्या नियोजनाकडे आपण वळणार आहोत. म्हणून आता या घटकामध्ये आपण बघतोय आर्थिक नियोजन. आता आर्थिक नियोजन म्हणजे काय, देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे असणारे सर्व प्रश्न, सर्व समस्या यांना सोडवण्याकरिता पद्धतशीरपणे केंद्रीय पातळीवरून केलेलं नियोजन म्हणजेच नियंत्रण अशा अर्थाने कोणते प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे कोणती साधनं आहेत
कोणती उपाययोजना आपण करू शकतो, याचा मेळ घालणं, याचं व्यवस्थित पद्धतीनं मांडणी करणं आणि एक एक प्रश्न आपण सोडवत पुढे जाणं, यालाच आपण नियोजन असं आपण म्हणू शकतो. नियोजन हा भाग खरं तर देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे जसं आपण विचार करतो, आपल्या कुटुंबाच्या पातळीवरती सुद्धा आपण याच पद्धतीने नियोजन करतो. कुटुंबापुढे कोणते प्रश्न आहेत, कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत कुठले आहेत आणि मग त्या उत्पन्नाच्या स्रोतातून कुटुंबातले प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत याचं काहीतरी नियोजन आपल्या डोक्यामध्ये असतं. याची कुठेतरी मांडणी आपण करतो आणि मग त्या मांडणीमधून कुटुंबातले कोणते प्रश्न आपल्याला जवळचे आहेत हे प्रश्न हे आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या बाबी जशा कुटुंबाच्या पातळीवरती उत्पन्नाची मर्यादा आपण विचारात घेतो, कुटुंबाचे पुढचे प्रश्न आपण विचारात घेतो आणि त्यांचा क्रमाक्रमाने मार्ग काढत जातो. अगदी त्याच पद्धतीचं नियोजन ही देश पातळीवरती केंद्रीय स्तरावर होताना आपल्याला बघायला मिळतं. कुटुंबापुढचे प्रश्न आणि देशापुढचे प्रश्न हे वेगळे असतील, स्वरूप त्यांचं वेगळं आहे, मात्र पद्धती एकच. देशाच्या पातळीवरती हे नियोजन करत असताना थोडंसं तांत्रिकदृष्ट्या, अभ्यासपूर्ण दृष्ट्या ही त्याची मांडणी केली जाते आणि म्हणून त्याला आपण सरळ आर्थिक नियोजन असं आपण म्हणतो. कुटुंबामध्ये आपण तेच करत असतो, मात्र अप्रत्यक्षपणे करत असतो. प्रत्यक्षपणे आम्ही त्याला आर्थिक नियोजन असं म्हणत नाही. आमच्या कुटुंबाचा आम्ही वर्षाचं आर्थिक नियोजन कधी करत नाही, म्हणजे कागदावरती त्याचा कधी प्लॅन करत नाही. मात्र देशाच्या आर्थिक विकासाचा विचार करत असताना खूप मोठी व्याप्ती विकासाच्या अनुषंगाने असल्या कारणाने ती व्याप्ती विचारात घेऊन मग त्याची प्रायोरिटी ठरवणं, त्याचा प्राधान्यक्रम ठरवणं आणि मग पुढे अर्थव्यवस्थेला घेऊन जाणं, याच्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन करावं लागतं. आता नियोजन हे सर्व आर्थिक प्रश्न सोडवण्याचं खरं तर साधन आहे. नियोजन करतोच आपण यासाठी की सगळ्या प्रश्नांना हात गेला पाहिजे. देशापुढचा कुठलाही प्रश्न हा दुय्यम दर्जाचा नाही, मात्र तरी सुद्धा त्यातली त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या पुढे असणारी जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला सांभाळणं, त्यांचं महत्तम कल्याण साधणं, त्यांच्या समाधानामध्ये वाढ करणं, त्याचा राहणीमानाचा दर्जा उंचावणं, यासाठी जे करावं लागेल त्याची प्रायोरिटी आपण ठरवत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा आपण आपल्या कुटुंबाचा कोणता विचार करतो, तर कुटुंबातल्या लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्हाला कशा पूर्ण करता येतील. मग अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा जेव्हा आपण विचार करतो, अगदी त्याच पद्धतीने देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, मात्र त्यातला प्रमुख प्रश्न कोणते, तर मूलभूत गरजा, देशातल्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा. आणि मग या पद्धतीने आम्ही एक एक प्रश्न हाताळायला सुरुवात करतो आणि मग आम्ही आमच्या शेतीचा विकास असेल, मग आमच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास असेल, मग आमच्या सेवा क्षेत्राचा विकास असेल, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून करायची डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका मागोमाग एक आपण करत राहतो. जसं की खूप सगळे प्रश्न आहेत आणि आम्ही प्रश्न सुरुवातीला हातामध्ये घेतला की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आमचा सहभाग वाढला पाहिजे. देशामध्ये भूकबळींची संख्या वाढतीये, देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला पाहिजे असं आम्ही नियोजन करू शकू का, तर नाही. मग त्याला प्रायोरिटी काय, तर देशातल्या लोकांची पहिल्यांदा भूक भागवली पाहिजे. देशातल्या लोकांना मूलभूत गरजाचे आहेत, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यांना निवासाची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण प्रायोरिटीने विचार करू. मग आपण काय करू, लोकांना रोजगार दिला पाहिजे. लोकांना रोजगार द्यायचा असेल तर कुठं कुठं शक्य आहे, ते शेती क्षेत्रामध्ये शक्य आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्य आहे, सेवा क्षेत्र आपल्याला काय डेव्हलप करता येईल का, अशा सगळ्या शक्यता आपण डोळ्यापुढे ठेवून देशामध्ये रोजगाराची पातळी कशी वाढेल, रोजगाराच्या संधी कशा वाढतील, याचा आपण सातत्याने विचार करत राहतो. तात्पर्य काय, नियोजन हेच खरं तर देशाच्या अर्थव्यवस्थेपुढच्या सर्व प्रश्न सोडवण्याचं एक प्रमुख साधन आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच अनुषंगाने मग काही अर्थतज्ञ या बाबतीमध्ये आपल्या व्याख्या देतात, त्या व्याख्या आपल्याला इथं समजून घेऊया. पहा, बार्बरा उटन यांची एक व्याख्या आहे. बार्बरा उटन काय म्हणतात, देशाच्या विकासाच्या अनुषंगाने ज्या नियोजनाचा आपण इथं विचार करतोय त्यासाठी बार्बरा उटन असं म्हणतात, बाजारातील काय म्हणतात पाहते, बाजारातील निरनिराळ्या प्रवाहांकडून, बाजारातील निरनिराळे प्रवाह म्हणजे कोणते, अर्थव्यवस्था म्हणजे बाजार डोळ्यापुढे ठेवलेला, पण निरनिराळे प्रवाह कोणते, मग ते शेती क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, बाजारपेठेतले व्यापारी असतील, औद्योगिक उद्योजक असतील, उपभोक्ते असतील, हे सगळे प्रवाह आहेत. या बाजारातील सगळ्यांनी कुणीतरी मागणी करतोय आणि कुणीतरी पुरवठा करतोय, ही व्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये कुणीही एक व्यक्ती, कुणीही एक व्यवस्था आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही, प्रत्येकाला दुसऱ्याची गरज. आणि अशा स्थितीमध्ये कुणीतरी मग मागणी करणार आहे आणि कुणीतरी पुरवठा करणार आहे. आणि कुणीतरी म्हणण्यापेक्षा देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या विविध क्षेत्रातून हे सगळे लोक
आपली मागणी आणि आपला पुरवठा याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात, यालाच आपण बाजार असं आपण म्हणतो. आणि म्हणून इथे असं म्हटलेलं आहे, बाजारातील निरनिराळ्या प्रवाहांकडून आपोआप जी व्यवस्था निर्माण केली जाते, बघा, बाजारातील निरनिराळे प्रवाह मागणी आणि पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जी व्यवस्था निर्माण करतात, आपोआप करतात, त्यापेक्षा त्यापेक्षा निराळी अशी व्यवस्था, त्यापेक्षा निराळी म्हणजे सगळेच प्रश्न देशातल्या मागणी करणारे आणि पुरवठा करणाऱ्यांनी परस्पर नाही सोडवायचे. मग त्यासाठी काय करायचंय? त्यासाठी वेगळी आणि व्यवस्थित पद्धतीची व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या हेतूने, म्हणजे कुणीतरी त्याच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे. देशाने ठरवलं पाहिजे की देशातल्या कुठल्या मागणीला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्यासाठी मग कोणता पुरवठा असला पाहिजे हे कुणीतरी जाणीवपूर्वक ठरवतं. आणि म्हणून याला असं म्हटलंय, निराळी अशी व्यवस्था. कोणती? आपोआप जी व्यवस्था निर्माण होते त्यापेक्षा निराळी अशी व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या हेतूने बाजारातील किंमत, काय म्हणतात बघा, त्या बाजारातील किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करून, म्हणजे बाजारामध्ये किंमत कशी ठरते? मागणी आणि पुरवठ्याच्या संघर्षावरून किंमत ठरते. मात्र इथं व्यवस्था अशी आहे की देश ठरवेल की कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, ते किती करायचं, ते कुठे करायचं, ते कसं करायचं आणि त्याची बाजारामध्ये वितरण कसं होईल. हे प्रत्येक अर्थव्यवस्थेपुढचे मूलभूत प्रश्न आहेत. कोणते प्रश्न? कोणत्याही जगातल्या कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे पडणारे 5 मूलभूत प्रश्न. त्या देशाकडे किती साधन संपत्ती आहे, ती वापरली जाते का, हा पहिला प्रश्न. दुसरा, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचंय. तिसरा, किती उत्पादन करायचंय. चौथा, कुठे उत्पादन करायचंय आणि ते कसं करायचंय. आणि याच्याबरोबरच त्या वस्तूंचं उत्पादन झाल्यानंतर त्याचं वितरण कसं करायचं, म्हणजे बाजारपेठेमध्ये त्याची पूर्तता कशी होईल, या बाबतीमधली व्यवस्था केली जाते. हे मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रत्येक अर्थव्यवस्था करते. आणि असे अर्थव्यवस्थेचे प्रयत्न हे कुठल्या तरी एखाद्या केंद्रीय पातळीवरच्या व्यवस्थेने नियंत्रित केलेले असतील तर त्यातूनच मग बाजारातील किंमत ठरवण्याची प्रक्रिया घडून येते. आणि यालाच हस्तक्षेप केलेला, सरकारचा हस्तक्षेप असा आपण म्हणतो. आणि म्हणून इथे असं म्हटलं, बारबारा उठून असं म्हणतात, बघा, आपोआप निर्माण होणारी जी बाजारातली व्यवस्था आहे त्यापेक्षा निराळी अशी व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या हेतूने बाजारातील किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करून, म्हणजे कोणाचा हस्तक्षेप आहे इथं? सरकारचा हस्तक्षेप आहे. जे मूलभूत प्रश्न आहेत अर्थव्यवस्थेपुढचे ते विचारात घेऊन सरकारने केलेला जो हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप इथं विचारात घेतला. किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमधला हस्तक्षेप करून जुळवाजुळव करून, म्हणजे इथं जुळवाजुळव करायचे. शेवटी किती साधनं तुमच्याकडे उपलब्ध आहेत, साधन संपत्ती देशापुढे कोणती आहे, कोणते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, कोणतं उत्पादन घ्यायचंय, कसं घ्यायचंय, किती घ्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टींचा जुळवाजुळव आम्हाला करायची. आणि मग यासाठी हेतुपुरस्सर म्हणजे बघा, अगदी डोळ्यापुढे हेतू ठेवलाय आम्ही, काय की अमुक 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 आम्हाला करायचं. म्हणून हेतुपुरस्सर अशा पद्धतीची एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था निर्माण करून, हेतुपुरस्सर म्हणजे अमुक अमुक हेतू पूर्ण करण्याकरिता आम्ही एक व्यवस्था निर्माण करतो. अशा पद्धतीला आर्थिक नियोजन असं आपण म्हणतो. बारबारा उटन असं यांचं म्हणणं आहे की बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा करणारे हे जेव्हा एकत्र येतील त्यावेळेला जी आपोआप व्यवस्था निर्माण होते ते त्यांचा स्वार्थ बघतील, कदाचित त्यांचा स्वार्थ बघतील. तिथं देशाचं हित बघणार नाही किंवा देशाच्या आर्थिक विकासाचा विचार करणार नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्रयस्थ व्यवस्थेने म्हणजे मागणी आणि पुरवठा करणाऱ्या व्यतिरिक्त त्यापेक्षा निराळी अशी व्यवस्था म्हणजे कोणतर सरकार अशी व्यवस्था निर्माण करते की हेतू काय? बाजारातील किंमत ठरवणं. पण ती ठरवताना किंवा त्याच्यामध्ये असणारी मागणी आणि पुरवठा या सगळ्या व्यवस्थेमधली जुळवाजुळव करणं म्हणजे काय करणं? तर प्रायोरिटी ठरवणं, प्राधान्यक्रम ठरवणं आणि समस्या सोडवणं. यासाठी जी व्यवस्था केली जाते, जी व्यवस्था उभी केली जाते ती कशी? हेतुपुरस्सर व्यवस्था उभी केली जाते. अशा पद्धतीला नियोजन असं म्हणतात. हे बारबारा उटन यांना सांगायचं. तात्पर्य काय? जे सुरुवातीला मी सांगितलं की देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे अनेक प्रश्न आहेत, पण हे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे किती साधन आहेत, मग आम्हाला जुळवाजुळव करावी लागेल. उदाहरणार्थ, भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेला देशातील लोकांची भूक भागवण्याची क्षमता आमच्या आर्थिक क्षेत्रामध्ये नव्हती आणि म्हणून आम्ही शेती क्षेत्राला प्राधान्य देण्याचं ठरवलं. जी काही आमच्याकडे साधनं आहेत ती सगळी साधनं, भांडवली साधनं असतील, अन्य उत्पादनाची सर्व साधनं असतील, ही एकवटून प्राधान्याने आम्ही शेती क्षेत्राचा विकास करायचं ठरवलं. याचं कारण असं की आमच्या पुढची प्रायोरिटी अशी होती, आमच्या पुढचं प्राधान्य असं होतं की देशातल्या लोकांची भूक भागली पाहिजे. आणि मग अशा प्रकारची जी जुळवाजुळव आम्ही केली त्यासाठी नियोजन केलं आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं. तात्पर्य काय?
ही एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण केली होती. आर्थिक नियोजन कसं असावं, वर्षाचं असावं, 3 वर्षाचं असावं, 5 वर्षाचं असावं का 10 वर्षाचं असावं, हेही आम्ही ठरवलं आणि त्यातून प्रत्येक प्रश्नाला प्रायोरिटी दिली. काय केलं सरकारने? त्रयस्थ व्यवस्थेने हस्तक्षेप केला बाजार व्यवस्थेमध्ये. आणि त्यावेळेला जर असा हस्तक्षेप केला नसता तर देशातल्या भांडवलदारांनी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा औद्योगिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली असती. मग अशा परिस्थितीमध्ये देशातील लोकांची भूक कुणी भागवली असती, असा जो प्रश्न आहे, ह्या सगळ्या प्रश्नांचा जेव्हा आम्ही प्रायोरिटीचा विचार करतो, प्राधान्याचा विचार करतो, अशा स्थितीमध्ये त्रयस्थपणे हस्तक्षेप करून, कुठे हस्तक्षेप करून, बाजार यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करून असलेल्या उपलब्ध साधनांची आणि प्रश्नांची जुळवाजुळव मेळ घालण्याचा प्रयत्न आम्ही जेव्हा करतो, अशासाठी जी व्यवस्था निर्माण केली जाते आणि तेही हेतुपुरस्सर काहीतरी उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवली जातात आणि ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था राबवली जाते, यालाच आम्ही आर्थिक नियोजन असं म्हणतो. ओके, आता आपण पुढे जाऊया. बार्बरा उटर यांची व्याख्या बघितल्यानंतर आणखी काही अर्थतज्ञांची व्याख्या आपण इथे बघणार आहोत, ज्यामध्ये पहिली हर्मन लेवी यांची व्याख्या काय म्हणते बघा. हर्मन लेवी असं म्हणतात की आर्थिक नियोजन म्हणजे उत्पादन आणि विभाजन. नीट पहा बरं, आर्थिक नियोजन म्हणजे उत्पादन आणि विभाजन या दोहोंवर विचारपूर्वक नियंत्रण ठेवून मागणी पुरवठ्यात समतोल निर्माण करणे होय. मगाशी ज्या ज्या गोष्टींची चर्चा आपण करत होतो ती बाब इथं आता स्पष्टपणे आपल्याला दिसते. हर्मन लेवी असं म्हणतात, आर्थिक नियोजन कशाला म्हणायचं, तर आर्थिक नियोजन म्हणजे उत्पादन आणि विभाजन. उत्पादन म्हणजे पुरवठा करणारे आणि विभाजन म्हणजे मागणी करणारे, या दोहोंचा विचारपूर्वक विचार केला आम्ही. देशात मागणी कशाची आहे आणि मग पुरवठा कशाचा व्हायला पाहिजे, यासाठी नियंत्रण ठेवून, सरकारने नियंत्रण ठेवून मागणी आणि पुरवठ्यात समतोल निर्माण करणे म्हणजे आर्थिक नियोजन होय. म्हणजे देशात मागणी कशाची आहे आणि मग देशामध्ये पुरवठा कशाचा असला पाहिजे, याचं कुठंतरी नियोजन व्हायला पाहिजे, असं हर्मन लेवी यांचं मत. आता याच बाबतीमध्ये भारतीय नियोजन मंडळ यांनी केलेली व्याख्या काय बघा. भारतीय नियोजन मंडळ काय म्हणतं, देशातील साधन सामग्री, बघा नीट लक्षात घ्या, देशातील साधन सामग्री संघटित करून, म्हणजे आम्हाला विचारात घेतलं पाहिजे की देशामध्ये किती साधन संपत्ती आहे, ती कोणती आहे, आणि मग ती संघटित करून, ती गोळा करून, त्या साधन सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून ती साधन सामग्री पूर्णपणे वापरली गेली पाहिजे, पर्याप्तपणे वापरली गेली पाहिजे, म्हणजे तिचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. असा उपयोग करून ठरलेली सामाजिक उद्दिष्टे, आता बघा ठरलेली सामाजिक उद्दिष्ट म्हणजे काय, मग इथे आम्हाला एका वेळेला देशातील लोकांची अन्नधान्याची गरज भागवायची असेल, देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, आणि रोजगार उपलब्ध करून देणारी जी क्षेत्र आहे, मग ती शेती क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, अन्य क्षेत्र असतील, या सर्व गोष्टींचा विचार करताना सामाजिक उद्दिष्ट, ठरलेली सामाजिक उद्दिष्ट, म्हणजे ठरलेल्या सामाजिक उद्दिष्टांमध्ये रोजगार उपलब्धतेबरोबर समाजातली जी विषमता आहे, ती विषमता आम्हाला कमी करायची आहे, समतोल विकास साधायचा आहे, क्षेत्रीय विकास साधायचा आहे, अशा सगळ्या उद्दिष्टांचं एकमेव ह्या सर्व उद्दिष्टांना बरोबर घेऊन ही उद्दिष्ट साध्य करण्याकरता आखण्यात आलेला मार्ग, देशापुढे असणारी सर्व उद्दिष्ट, मग तो शेती क्षेत्राचा विकास असेल, औद्योगिक क्षेत्राचा विकास असेल, लोकांच्या प्राथमिक गरजा भागवणं असेल, ज्याला आपण मूलभूत गरजा असं आपण म्हणतो, देशातला मूलभूत सुविधांचा विकास असेल, किंवा देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भातला विकास असेल, ही सगळी उद्दिष्ट ही सामाजिक उद्दिष्ट आहेत. हे शेवटी आम्ही करतो कशासाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी. देशाच्या आर्थिक विकासाची फळं शेवटी कोणाला मिळतात, तर ती समाजाला मिळतात. आणि म्हणून समाजाची जी उद्दिष्ट आहे, ज्याला आम्ही सामाजिक उद्दिष्ट असं आपण म्हणतो, ही सामाजिक उद्दिष्ट जी ठरवलेली आहेत, आम्ही काय काय करायचं तर हे करायचं, पण ठरवलेली सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आखण्यात आलेला मार्ग म्हणजे या वर्षी आपण हे करूया, पुढच्या वर्षी आपण ते करूया, पुढच्या वर्षी आपण ते करूया, पुढच्या 10 वर्षानंतर आपण हे करूया, या पद्धतीने आम्ही मार्ग आखलेला आहे किंवा आम्ही एक पद्धती निश्चित केलेली आहे, अशालाच आम्ही काय म्हणतो, आर्थिक नियोजन. म्हणजे पद्धतशीरपणे आम्ही विकासाच्या मार्गाकडे जातो. ते कसं जातो, एक एक प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही विकास करत असतो. कुटुंबाच्या पातळीवरती सुद्धा अनेक प्रश्न आमच्या डोळ्यापुढे असतात, कुटुंबापुढे असतात, त्यावेळेला त्या प्रश्नांपैकी एक एक प्रश्न सोडवत गेल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्या कुटुंबाला असा आपण म्हणतो, अरे त्या कुटुंबाचा विकास होतोय बरं का. अशाच पद्धतीने देशाच्या अर्थव्यवस्थेची बाब आपल्याला पुढे समजून घेता येईल. आता पुढं प्राध्यापक HD डिकिन्सन काय म्हणतात बघा. ह्या व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय, ज्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींचा संदर्भ हा बारकाव्याचा
किंवा अशा अर्थाने की पुढच्या संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला हे सोयीचं होणार आहे किंवा आवश्यक असणार। एच.डी. डिकिन्सन काय म्हणतात बघ, आर्थिक नियोजन म्हणजे बघा, आर्थिक नियोजन म्हणजे एकूण सर्व अर्थव्यवस्थेचा मी काय म्हटलं नीट लक्षात घ्या, भारतामध्ये एकूण सर्व अर्थव्यवस्था आम्ही विचारात घेतो, आम्ही काय करू, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, आणि या क्षेत्रांमध्ये उपभोग घेणारे, उत्पादन घेणारे हे सगळे त्याच्यामध्ये। म्हणून आर्थिक नियोजन म्हणजे एकूण सर्व अर्थव्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेऊन, तपशीलवार आढावा घ्यायचा म्हणजे काय करायचंय, अर्थव्यवस्थेपुढचे मूलभूत प्रश्न। कोणते मूलभूत प्रश्न, देशामध्ये किती साधन संपत्ती उपलब्ध आहे, देशापुढे कोणती मागणी आहे, म्हणजे कोणतं उत्पादन घ्यायला पाहिजे हे आम्हाला ठरवलं पाहिजे, उत्पादन किती आणि कसं घ्यायचंय, उत्पादन किती आणि कसं घ्यायचंय हे आम्हाला ठरवावं लागेल, उत्पादन कुठे घ्यायचंय हेही आम्हाला ठरवावं लागेल, म्हणजे क्षेत्र निवडावे लागतील, आणि घेतलेलं उत्पादन आम्हाला व्यवस्थेमध्ये, समाजामध्ये त्याचं वितरण कसं करायचंय हेही आम्हाला ठरवावं लागेल। म्हणून अशा सर्व अर्थव्यवस्थेपुढच्या सर्व तपशीलवार आढावा घेणं, हा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर कोणते आणि किती प्रमाणात उत्पादन करावयाचे, बघा, कोणते आणि किती प्रमाणात उत्पादन करावयाचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कुठे उत्पादन करायचं आणि कशा प्रकारे वाटून द्यावयाचे, अशा सारखे महत्वाचे आर्थिक निर्णय, अशा प्रकारचे आर्थिक महत्वाचे निर्णय निश्चित करण्याकरिता सत्ताधारी समितीने हे सगळे निर्णय घ्यायचे आम्हाला, हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत आणि या प्रत्येक प्रश्नासाठी आम्हाला निर्णय घ्यायचा आहे। आणि हा निर्णय घेण्यासाठी जी सत्ताधारी समिती आहे, सत्ताधारी समिती म्हणजे काय, लोकांनी निवडून दिलेलं सरकार, त्यालाच आम्ही सत्ताधारी समिती असं म्हणतायत एच.डी. डिकिन्सन। अशा सत्ताधारी समितीने जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजेच काय, तर आर्थिक नियोजन। नीट लक्षात घ्या बरं, अतिशय सरळपणानं, साधेपणानं सामान्यांना कळतील अशा पद्धतीच्या ह्या व्याख्या या तज्ञांनी केलेल्या आपल्याला इथं बघायला मिळतात। तुमच्या लक्षात आलंय का? अश्विनी, मोनिका चव्हाण, दीप्ती चव्हाण, वाटतं अक्षय देशमुख पण उपस्थित आहे आज। हॅलो, हा दीप्ती जॉईन आहे, अश्विनी जॉईन आहे, मोनिका जॉईन आहे, आज बऱ्यापैकी जॉईन आहे। ठीक आहे, आपण पुढे जाऊया। आर्थिक नियोजन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल काय नेमकं ते। आता आर्थिक नियोजनाची आवश्यकता काय ही बाब आपल्याला इथं पाहिजे आहे। आर्थिक नियोजन, कोणत्याही देशासाठी आर्थिक नियोजनाची आवश्यकता काय हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला काय मुद्दे डोळ्यापुढे ठेवता येतील। काय मुद्दे डोळ्यापुढे ठेवता येतील, बघा, पहिला, मुक्त अर्थव्यवस्थेचा दोष दूर करणं। आता खरं तर मुक्त अर्थव्यवस्थेचा दोष दूर करणं हा जो विषय आहे, हा कसा आपल्याला डेव्हलप करता येईल किंवा कसा सांगता येईल का, आता इथं आपण थोडीशी त्याची सविस्तर चर्चा आपण इथं करूया। आर्थिक नियोजनाच्या या प्रक्रियेमध्ये पहा, पहिला भाग येतो मुक्त अर्थव्यवस्थेचे दोष दूर करणं। काय मुक्त अर्थव्यवस्थेचे दोष दूर करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? मुक्त म्हणजेच अनियोजित अर्थव्यवस्था, कुठेही नियोजन नाहीये। जसं सुरुवातीला आपण म्हटलं होतं की बाजारामध्ये कोण सहभागी असतात, बाजारामध्ये पुरवठा करणारे आणि मागणी करणारे, म्हणजे उत्पादन करणारे आणि ग्राहक असे सगळे एकत्र येतात। मग अशांच्या मागणी पुरवठ्यातून जर किंमत ठरत असेल बाजारपेठेतील, तर त्याच्यावरती नियंत्रण आहे का कोणाचं, तर नाहीये। आणि म्हणून याला आम्ही काय म्हणतो, मुक्त अर्थव्यवस्था किंवा अनियोजित अर्थव्यवस्था। नियोजन नाहीये कुठलं, कुणी कोणतं उत्पादन करावं, किती करावं, कसं करावं, कुठे करावं, याचं काही नियोजन नाहीये। वाटप कसं व्हावं, बाजारपेठेमध्ये त्याचं वाटप कसं व्हावं याचं कुठलंही नियोजन नाही। म्हणून मुक्त आणि अनियोजित अर्थव्यवस्थेत लक्षावधी उत्पादकांनी, किती येते असे उत्पादक किती आहेत, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कानाकोपऱ्यामध्ये असणारा प्रत्येक उत्पादक आहे, प्रत्येक जण उत्पादक आहे। आणि अशा लक्षावधी उत्पादकांनी घेतलेल्या निर्णयाचा समन्वय घालणं कठीण आहे। प्रत्येकाने कोणतं उत्पादन किती घेतलंय याचं नियोजनच नाहीये। उदाहरण सांगू का तुम्हाला, उदाहरण सांगू का, पहा, म्हणजे तुम्हाला पटकन कळावं असं मी उदाहरण सांगतो। आपल्याकडे होतं काय माहितीये का, शेतकरी मंडळी अभ्यास करत नाहीत किंवा आपल्याला बाजारपेठेची तेवढी माहिती नसते, किंवा आम्हाला तेवढं तांत्रिक ज्ञान नसतं, किंवा आम्हाला त्या शेतीच्या संदर्भातलं पूर्ण ज्ञान नाही। अशी परिस्थिती ज्यावेळेला असते त्यावेळेला एखाद दुसऱ्या शेतकऱ्याला टोमॅटोचे चांगले पैसे झाले, किती झाले तर 50 रुपये किलोने त्याचे टोमॅटो गेले। आमच्याकडे गावामध्ये काय ट्रेंड तयार होतो माहितीये का, अरे अमक्याला 50 रुपये किलोने टमाटा गेला, त्याला जवळजवळ 2-3 लाख रुपये एकरामध्ये टमाट्याचे झाले। पुढच्या सीझनला गावातली सगळी मंडळी टमाटे करायला लागतात। टोमॅटोचं उत्पादन मग सगळ्यांनी जर घेतलं आणि हाच मेसेज अखंड सर्व क्षेत्रामध्ये जर पसरला, सगळ्यांनी एकूण उत्पादन घेतलं, बाजारपेठेमध्ये परिस्थिती काय होते,
बाजारपेठेमध्ये स्वाभाविकपणे टोमॅटोचं उत्पादन वाढलं, पुरवठा वाढला, किंमत किती झाली? अरे 5 रुपये किलोने कोणी विचारत नाहीये, 2 रुपये किलोने कोणी विचारत नाही. काही वेळेला ती टोमॅटो मला रस्त्याच्या कडेला टाकावी लागतात, कारण ते बाजारपेठेमध्ये जर खपलंच नाही तर त्याचं करायचं काय, हा प्रश्न आहे. हे कशामुळे झालं? याच्यासाठी कुठलंही नियोजन नाहीये. तात्पर्य काय सांगण्याचं? मुक्त अनियोजित अर्थव्यवस्थेमध्ये लक्षावधी उत्पादक आहे, परंतु त्यांनी उत्पादनाचे घेतलेले जे निर्णय आहेत हे जर याच्यामध्ये जर समन्वय नसेल, याच्यामध्ये जर विचार नसेल, तर निश्चितपणे प्रत्येक उत्पादक आपल्या आपल्या फायद्याच्या दृष्टीने उत्पादनासंबंधीचे निर्णय घेत असतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची घडी विस्कळीत होते. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या गोष्टींची मागणी आहे त्याचा विचार होतच नाही. आणि मग यासाठी काय करायला पाहिजे? मुक्त अर्थव्यवस्थेतील अशा पद्धतीने उत्पादकचे निर्णय घेतात, हे निर्णय त्यांनी घेऊ नयेत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विचार तिथं व्हायला पाहिजे, बाजारपेठेच्या विकासाचा विचार व्हायला पाहिजे. आणि यासाठी मुक्त अर्थव्यवस्थेचे हे जे दोष आहेत, कुणीही कोणतंही उत्पादन कुठेही घ्यायचंय, कसंही घ्यायचंय, उत्पादन साधनांचा कसाही वापर करायचा आहे, आणि यामुळे देशाच्या पुढचे आर्थिक प्रश्न सुटण्याच्या ऐवजी ते आणखी बिकट होत जातात किंवा गुंतागुंतीचे होत जातात. आणि यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेचे दोष दूर करण्याकरिता आणि आर्थिक विकासाला योग्य शिस्त, ज्याला आम्ही दिशा असं म्हणतो, देण्याकरिता नियोजनाची आवश्यकता असते. आर्थिक विकासाला शिस्त पाहिजे, आणि ती शिस्त केव्हा येईल? कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे की नाही, हे उत्पादन तुम्हाला घेता येईल, हे उत्पादन तुम्हाला घेता येणार नाही, हे उत्पादन तुम्हाला एवढं घेता येईल, हे उत्पादन तुम्हाला याच्यापेक्षा जास्त घेता येणार नाही, वगैरे वगैरे. तात्पर्य काय? देशाच्या आर्थिक विकासाकरिता केलेलं जे नियोजन आहे, त्या नियोजनातूनच आम्हाला कळेल की देशामध्ये कोणत्या उत्पादनाला प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेताना आपल्याला मुक्त अर्थव्यवस्थेचे दोष दूर करणं हा पहिला भाग. दुसरा भाग, व्यापार चक्राचे नियंत्रण करणं. व्यापार चक्राचे नियंत्रण करणं. आता बघा, स्पर्धा आणि नफा मिळवण्याची जी प्रेरणा आहे, स्पर्धा आणि नफा मिळवण्याची जी प्रेरणा आहे, व्यवसाय स्वातंत्र्य, यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बरीचशी अनिश्चितता निर्माण होते. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, उत्पादकाचा जो ट्रेंड आहे, उत्पादकाची जी मानसिकता आहे ती काय राहते, व्यावसायिकाची किंवा व्यापाऱ्याची किंवा उत्पादकाची मानसिकता काय राहते? जास्तीत जास्त मला फायदा झाला पाहिजे, जास्तीत जास्त मला नफा मिळाला पाहिजे, आणि यातून मग स्पर्धा वाढते. परंतु हे व्यवसाय स्वातंत्र्य जे दिलेलं आहे, कुणी कोणतंही उत्पादन घ्यावं, कुणी कोणताही व्यवसाय करावा, यामुळे अर्थव्यवस्थेची बरीचशी अनिश्चितता निर्माण होते. निश्चित अशा स्वरूपाचे विकास आम्ही करूया म्हटलं तर ते होणार नाहीये, कारण प्रत्येकाने आपापल्या सोयीने जर ते निर्णय घेतले तर यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता तयार होते. आणि यामुळे होतं काय? व्यापार चक्र तयार होतं. म्हणजे काय? उदाहरणार्थ, उत्पादन खूप वाढलं, बाजारपेठेमध्ये उत्पादन खूप वाढलं, तात्पर्य बाजारपेठेमध्ये मालाचे साठे पडून राहणार, आणि मालाचे साठे पडून राहिले की बाजारामध्ये जर त्या मालाला खप नसेल तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी, माल पडून राहणार आहे, आणि माल पडून राहिला की उत्पादक उत्पादन घ्यायचं बंद करणार आहे, उत्पादकाने उत्पादन घ्यायचं बंद केलं की कामगार वर्ग बेकार होणार आहे, उत्पादन घटकांना मागणी राहणार नाहीये, आणि मग अशा स्थितीतून लोकांच्या हातामध्ये मिळणारं उत्पन्न कमी होणार आहे, आणि यातून मागणी पुन्हा कमी, आणि मग देशाची अर्थव्यवस्था ज्या तेजीच्या टोकाला पोहोचली ती मंदीकडे घसरणीकडे तिची सुरुवात होते. तात्पर्य काय? हे सगळं कशामुळे झाले? अनियमित अशा पद्धतीच्या, अनियोजित अशा पद्धतीच्या निर्णयामुळे हे झालं. जर याच्यासाठी जर नियोजन असतं तर अतिरिक्त उत्पादन होण्याचे प्रश्नच निर्माण झाला नसता, किंवा कमी उत्पादन झालं. हे काय झालं? तर तुमचे निर्णय तुम्हीच घेता, आणि आर्थिक नियोजन नसल्यामुळे आर्थिक विकासाला अडथळा निर्माण होतो. अशा प्रकारच्या चढउतार अर्थव्यवस्थेचे निर्माण झाले, कधी तेजी, कधी मंदी, आणि या सगळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला, विकासाला हे अडथळे निर्माण होतात. योजनाबद्ध रीतीने बघा, नियोजनानुसार जर उत्पादन आणि विभाजनावर नियंत्रण ठेवलेलं असेल तर व्यापार चक्र निर्माण होणारच नाहीत, किंवा व्यापार चक्राचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेला भोगावेच लागणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला आर्थिक नियोजनाचा फायदा होऊ शकतो. आपला वेळ संपत आलाय. आजच्या दिवसापुरतं आपण इथंच थांबणार आहोत. आपण आता इथंच थांबणार आहोत. बाकीचा उरलेला भाग आपण उद्याच्या तासाला पूर्ण करणार आहोत. ठीक आहे? धन्यवाद.